आता पाहूया टॉप 9 शहरातल्या बातम्या। सांगलीमध्ये चौथ्या दिवशी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन सुरूच। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आंदोलनाची दखल। आंदोलकांची भेट घेत सुमित कदमांकडून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन। नागपूरसह विदर्भामध्ये पावसाची विश्रांती। मागील 2 दिवसांपासून तापमानामध्ये वाढ। 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील 7 दिवस दमट हवामानाचा अंदाज। सोलापूरच्या करमाळ्यामधील कुंभेजमधील शेतकऱ्याकडून गायीचं डोहाळ जेवण। गायीला हार घातलं, कुंकू लावून पूजा केली। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं वृक्षारोपण महसूल सप्ताहाचं औचित्य साधून झाडांची लागवड। जळगावच्या 40 गावामध्ये बंजारा समाज संवाद मेळाव्याचं आयोजन। मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती। समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नावर मेळाव्यात चर्चा। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची दडी। तापमानाचा पारा 32.06 अंशांवर। पावसाळ्यामध्ये नागरिक उकाड्यानं हैराण। शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। भंडाऱ्यामध्ये अंगदान जीवन संजीवनी अभियानाला सुरुवात। अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2018 मध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपी दोषी। एका आरोपीचा मृत्यू तर एकाला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा। 2018 मध्ये नराधमांनी दिव्यांग विधवा महिलेवर अत्याचार केला होता। गोंदिया शहरामध्ये महावीर कॉलनीमधील बंद घरामध्ये चोरी। रोख रक्कम लंपास। रामनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू।